शांती. आज आहे 13/7/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, रक्षाबंधनाचा सण प्रतिज्ञा करण्याचा सण आहे, जो संगम युगापासूनच सुरू होतो. आता तुम्ही पवित्र बनण्याची आणि बनविण्याची प्रतिज्ञा करता. प्रश्न आहे, तुमची सर्व कार्य कोणत्या आधारावर यशस्वी होऊ शकतात? नाव मोठे कसे होईल? उत्तर आहे, ज्ञानबळासोबत योगाचे सुद्धा बळ असेल तर सर्व कार्य स्वतःहून करण्यासाठी तयार होतील. योग अतिशय गुप्त आहे. याद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. योगामध्ये राहून समजावून सांगाल तर वृत्तपत्रवाले स्वतःहून तुमचा संदेश छापतील. वृत्तपत्रांद्वारेच नाव मोठे होणार आहे. याद्वारेच अनेकांना संदेश मिळेल. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, पास विथ ऑनर होण्यासाठी बाप समान ज्ञानसागर बनायचे आहे. आतमध्ये कोणताही अवगुण असेल तर त्याला तपासून काढून टाकायचे आहे. शरीराकडे बघत असताना देखील न बघता आत्मा निश्चय करून आत्म्याशी बोलायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, योग बल इतके जमा करायचे आहे की आपले प्रत्येक काम सोपे होईल. वृत्तपत्रांद्वारे प्रत्येकाला पावन बनण्याचा संदेश द्यायचा आहे. आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, देह भानाला देही अभिमानी स्थितीमध्ये परिवर्तन करणारे बेहदचे वैरागी भव. स्पष्टीकरण आहे, चालता चालता जर वैराग्य भंग होत असेल तर त्याचे मुख्य कारण आहे देह भान. जोपर्यंत देहभानाचे वैराग्य येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीबद्दलचे वैराग्य कायमचे टिकू शकणार नाही. नातेसंबंधांपासून वैराग्य ही काही मोठी गोष्ट नाहीये. ते तर दुनियेमध्ये सुद्धा कितीतरी जणांना वैराग्य येते. परंतु इथे देहभानाची जी वेगवेगळी रूपे आहेत त्यांना समजून घेऊन देहभानाला देही अभिमानी स्थितीमध्ये परिवर्तन करणे ही आहे बेहदचे वैरागी बनण्याची विधी. स्लोगन आहे, संकल्परूपी पाय मजबूत असेल तर काळ्या ढगांसारख्या गोष्टींचे देखील परिवर्तन होईल. ओम शांती.